हॅलो अँड वेलकम बॅक टू एम ट्रेडर्स. सो आजचा दिवस कसा होता? आता जो चार्ट बघून सरळ सरळ कळत आहे की आजचा दिवस बेसिकली एका लाईन मध्ये होता. थोडासा डाऊन ट्रेंड इथे दिसतोय, नॉट रिअली, कारण इथे सुरू झालं इथे एंड झाला. हा, ऑब्विसली मार्केट खाली क्लोज झालं पण दिवस खूप फ्लॅट होता. मार्केट लिटरली एका लाईन मध्ये होतं. इनिशियल साधारण 10 पर्यंत, अगदी लेटसे 10-20 पर्यंत जे काही मार्केट वर खाली झालं, त्याच्यानंतर तेवढ्या मोमेंट्स आपल्याला परत कधीच नाही मिळाल्या पाहिजे. ह्या फ्रीक मोमेंट्स आपण यांना म्हणतो. त्याचे हाय आणि लो, लो ऍक्च्युली ब्रिज झाला थोड्या वेळासाठी, पण क्लोजिंग पण साधारण तिथे चालू आहे. कुठच्या तरी रिझन साठी गिफ्ट निफ्टी जे आहे ते चालत नाही ट्रेडिंग व्ह्यूवर. सो सेपरेट साईटवर मी बघितलं तर ते आता 450 ला पोहोचलेलं. 450 ला एक वरती इथे, राईट, खूप जास्त वरती गेले गिफ्ट निफ्टी कम्पेअर्ड टू निफ्टी 50. बेसिकली निफ्टीचे फ्युचर्स वरती गेले. लोक एक्सपेक्ट करतात की निफ्टी वरती जाईल. जाईल का? मे बी, जर का गिफ्ट निफ्टी तेवढंच वरती जाऊन थांबलं, राईट, उद्या सकाळपर्यंत ते 450 लाच राहील. माहिती लेट, ही एक मजा आहे की इथे आपला डे एंड झाला. ठीक आहे, इथे आपला डे एंड झाला. सी, 3:30 ला हे पुढची कॅन्डल लगेच ऑलमोस्ट 50 पॉईंट वरती गेली, विच इज फनी. कारण हे एक्सपायरीमुळे बेसिकली होतं. जे 250 ला एंड होत होतं. तर उद्या काय होईल? उद्या समजा गिफ्ट निफ्टी एवढं वरती राहिलं 450च्या इथे, तर इट इज लाईकली की आपलं पण मार्केट साधारण आजच्या डेच्या हायच्या जवळ ओपन होते. वन सेकंड, इंडिया पाकिस्तानात काही गोष्टी झाल्या, लेट्स से लिमिटेड स्ट्राईक्स वगैरे झाले, तर मार्केट ऑब्व्हियसली खाली जाणार. मला ते स्ट्राईक्स व्हायला पाहिजेत ही वेगळी गोष्ट, पण अज्युमिंग काही होत नाही, नॉर्मल राहत आहेत गोष्टी, निफ्टी थोडंसं वरती ओपन करायची शक्यता जास्त. का? कारण ग्लोबल मार्केट्स पण पॉझिटिव्ह आहेत, गिफ्ट निफ्टी पण पॉझिटिव्ह आहे. राईट, गिफ्ट निफ्टी ऑलमोस्ट 60 पॉईंट वरती गेलाय आजच्या ओपन जास्त त्यांच्यासाठी. आजच्या ओपन, ठीक आहे, लाईक तो सकाळी 7 ला इथे होता पुढे, राईट, इथपासून ते खूप वरती गेलेले. सो डे इंटरेस्टिंग होऊ शकतो उद्याचा. इंटरेस्टिंग गेला म्हणतोय कारण 500 क्रॉस करणं इज व्हेरी डिफिकल्ट. तेवढ्या मार्केटमध्ये मुवमेंट नाहीये सध्या. निगेटिव्ह साईडला आउटलुक जास्त दिसायला लागले हळूहळू, पण तरी पण गिफ्ट निफ्टी वरती गेलो. 450, 450 ब्रिज करून ते उद्या 500-550 ला गेलं, विच इज ऑन सेकंड अनलाईकली. आत्ताच ते तिथनं खाली आलं, राईट, 460 खाली आलं, येस. तर 350च्या अराउंड आपण ओपन होऊ शकतो. आजच्या सारखंच ओपनिंग मिळू शकतं बेसिकली आपल्याला, थोडं वरती आजच्या पेक्षा. तसं नाही झालं, गिफ्ट निफ्टी परत 250 ला आला, तर थोडंसं खाली ओपन होऊ शकतं मार्केट. थोडंसं खाली म्हणजे साधारण इथे 100च्या वरती लेन्स. तर आता इम्पॉर्टंट लेवल्स कुठच्या असतील? पहिल्यांदा ऑब्व्हियसली कालचे लेवल, ठीक आहे. मी आजचे, सॉरी, कालचे हाय, मी आजचा हाय म्हणत, आजचा आहे जो 9:35 ला त्या फ्री मोमेंटने बनलेला तो नाही म्हणत. मी कालचे हाय, ते कालचा ओपन, ओपन आणि हाय सेम होता. सो 360च्या अराउंड आपण 350 कन्सिडर करू, जो कन्व्हिनियंटली आजचा हाय पण आहे. आणि कालचे, वन सेकंड, 23 एप्रिलचे लोज, म्हणजेच किती, 100, 120, त्याला आपण आत्तासाठी 120च कन्सिडर करू, पण त्याला 100 पण कन्सिडर करू शकतो, कारण तिथे पण सपोर्ट घेतले. ह्या लेवल्स ब्रेक होईपर्यंत मोठ्या मुवमेंट्स पॉसिबल नाही. पण वन सेकंड, ऑन दी अदर हँड, की ही रेंज पण खूप मोठी आहे, राईट. पण तिला आता मी काही करू शकत नाही. मार्केट बऱ्यापैकी व्हॉलेटाईल आहे, एका दिवसात तेवढी रेंज कव्हर होते. सो तेवढी रेंज मिळणारच आहे आपल्याला. इट इज लाईकली की मार्केट थोडंसं उद्या ट्रेंडिंग राहू शकेल, भले उद्या फ्रायडे. नेक्स्ट की आपण समजा बँक्स बघितल्या. बँक्सनी सेकंड हाफमध्ये, फर्स्ट हाफच्या ऍक्च्युली फर्स्ट हाफ ट्रेंडिंग वरती गेला, मधल्या पिरियडमध्ये बँक पूर्ण रेंज बाउंड होत्या, आणि सेकंड हाफमध्ये खूप खाली आले होते. सिमिलर पॅटर्न आपल्याला फायनान्शियल सर्व्हिसेस फिन निफ्टीमध्ये पण दिसतोय. इनिशियली थोडंसं व्हॉलेटाईल होतं, मग पूर्ण फ्लॅट राहिलं, आणि मग खाली आलं. आयटी वरती गेलं, वरतीच राहिलं लकीली. इंडिया विक्स वाढलाय वन्स अगेन. 3 दिवस तो वाढतोय, विच इज कन्सर्निंग, कारण तो खाली गेलेला बेटर असेल आपल्यासाठी आता ट्रेडसाठी, म्हणजे इंट्राडे ट्रेडसाठी.
एक अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, जे लॉंग टर्म साठी ट्रेडिंग करतात लाईक स्विंग ट्रेडिंग वगैरे, त्यांच्यासाठी ही लेवल खूप इम्पॉर्टंट दिसते. हा जो गॅप अप झालेला रिझन आहे, मार्केट परमनंटली अप ट्रेंडला नाही राहू शकत आणि ते डाऊन ट्रेंडला जायचे सिग्नल्स द्यायला लागले. सो जेव्हा डाऊन ट्रेंड सुरू होईल, जर का तुम्हाला पुट बाईंग वगैरे करायचं असेल लॉंग टर्म साठी, तर 120च्या खाली, किंवा मी तर म्हणतो अगदी 24,000च्या खालीच करा. तोपर्यंत करण्यात पॉईंट नाही, कारण ज्यांना रिस्क घ्यायचे, परत मार्केट वरती गेलं तर तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट पण तेवढी पुढे जमली पाहिजे. सो मोस्टली 100च्या का 24,000च्या खाली ज्यांना पुट बाय करायचे ते करू शकतो. कधी मार्केट तेवढं खाली गेलं, ऑफ साईडला मी ट्रेड्स अवॉइड करेन, कारण वन्स अगेन ज्या ग्लोबल सिच्युएशन आहेत त्या सॉर्ट होईपर्यंत रिस्क घेण्यात काही पॉईंट नाही. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट गोष्ट, फायनल इम्पॉर्टंट गोष्ट, वरती समजा मार्केटने ब्रेक दिलाच, तर 400 क्रॉस केल्यानंतर आपल्याला इम्पॉर्टंट लेवल 500 असणार आहे, नंतर डायरेक्ट 800 असणार आहे. 800 सुद्धा ब्रेक केला, जे ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे, तर मग आपला ऑल टाइम हायकडे जायचा चान्सेस मिळणार. सो हे मोस्टली उद्याच असं मार्केट राहणार आहे. वन सेकंड मी इम्पॉर्टंट लेवल सांगतोय. 120, 360 हे ब्रेक व्हायलाच पाहिजेत. मार्केट त्यांच्या मध्येच ओपन होणार आहे, डिपेंडिंग अपॉन गिफ्ट निफ्टीचं काय होतं, थोडं पुढे वरती खाली होईल. त्याच्यानंतर अप साईडला इम्पॉर्टंट लेवल्स आहेत 500 आणि मग 800. डाऊन साईडला इम्पॉर्टंट लेवल्स आहेत 120 नंतर ऑब्व्हियसली 24,000, जे आता मी 24,900च्या अराउंड कन्सिडर करतोय. आणि मग सॉरी 23,900च्या अराउंड कन्सिडर करतोय, आणि मग 23,600. ठीक आहे, आपण आज तेच थांबू. थँक्यू. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.